Good morning, students. In my last period, we have discussed about the science and spirituality, which is written by Srijan Pal Singh. Remaining portion today we are going to discuss Dr. APJ Abdul Kalam, which life has been impacted on the religious attire. Different kind of people they meet through the father. Their father his father was the imam on the local mosque at the Rameshwaram, and his friends, Christian, his friends whose name is Pereira, who just built a new, we can say, church at the same place at Rameshwaram. So all the memories is recalling by the Srijan Pal Singh through this lesson. Dr. Kalam recalled how all three of them, means his two, one Hindu friends as well as one Christian friends of the fathers of the Kalam's father, Kalamच्या वडिलांचे जे मित्र होते, that is known as one of belongs to a Christian family and one of belongs to the Hindu family. एक ख्रिश्चन फॅमिलीचा मित्र होता आणि एक हिंदू फॅमिलीचा मित्र होता. तर all of three of them in the unique attire. Unique attire means three people were from the different religions. तिन्ही लोक हे वेगवेगळ्या किंवा विशिष्ट तीन धर्माचे होते. त्यांचे पेहरावसुद्धा त्याच पद्धतीचे होते आणि त्यांची जी त्यांचं जे ज्याला आपण नॉलेज म्हणतो किंवा सोसायटीसाठी किंवा एखाद्या पर्टिक्युलर समाजासाठी ज्या काही गोष्टी असतात तर त्याही वेगवेगळ्या होत्या. बट दे यूज टू सिट ॲट अ वन प्लेस टू सॉल्व द कम्युनिटी प्रॉब्लेम, to discuss the community problem. So it is very unique thing for the local person, है ना. ह्या गोष्टी खूपच महत्त्वाच्या आहे की तीन वेगवेगळ्या धर्माचे लोक एकत्र येऊन जर आपापल्या कम्युनिटीच्या संदर्भातले जे प्रश्न आहे ते जर सोडवण्याचा प्रयत्न करीत आहे तर ही अत्यंत खूप मोठी गोष्ट आहे. इट इज इम्पॉसिबल. थ्री कम्युनिटी पीपल वेअर कम टुगेदर अँड दे डिस्कस अबाउट देअर ओन कम्युनिटी. सो दिस इज व्हेरी इम्पॉसिबल थिंग for the local personality as well as the local people. So it is a unique attire. Attire it means they wore a different cloth, means Mohammedan wore a different cloth, Hindu people wore a different cloth as well as the Christian people wore a different cloth, means it is known as the unique attire of their religion used to sit and discuss the community's problem. So that three people came together of different religions, वेगवेगळ्या धर्माचे ते तीन लोक एकत्रित येत होते आणि एकत्रित आल्यानंतर ते आपापल्या धर्माविषयी किंवा आपापल्या धर्माच्या ज्याही समस्या आहे, प्रॉब्लेम्स आहे कम्युनिटीचे, तर ते एकमेकाशी शेअर करत होते. सो इट वॉज अ इम्पॉसिबल थिंग. सो दॅट इम्पॅक्ट वी हॅव बीन सीन ऑन द पर्सनॅलिटी ऑफ APJ Abdul Kalam. So communities problem and find their solution, and both the people, that three people were finding the solution also. ते फक्त प्रॉब्लेमच डिस्कस करत नव्हते तर त्याचं सोल्युशन काय राहील किंवा ते एक विशिष्ट प्रकारचं सोल्युशनसुद्धा ते शोधण्याचा प्रयत्न करत होते. समजा मोमेडियन कम्युनिटीमध्ये जर एखादी प्रॉब्लेम असेल तर हिंदू कम्युनिटीचे व्यक्ती एखाद्या वेगळं सोल्युशन सांगण्याचा प्रयत्न करत होता. तर ते लोक एकत्रित येऊन कसे काय तीन डिफरंट रिलिजन्सचे पीपल एकत्र येऊन एक युनिटी दर्शवण्याचा प्रयत्न करत होते आणि तोच इम्पॅक्ट हा APJ अब्दुल कलामच्या आयुष्यावर किंवा त्यांची जी जळणघळण झाली त्यावर पडलेला आपल्याला दिसतोय. थ्रू आउट द नेशन अँड द वर्ल्ड द नीड टू हॅव अ फ्रँक डायलॉग अमॉंग कल्चर, रिलिजन अँड सिव्हिलायझेशन इज फेल्ड नाऊ मोर दॅन एव्हर. सो द वर्ल्ड द नीड टू हॅव अ फ्रँक डायलॉग. व्हॉट इज मीन बाय फ्रँक डायलॉग? पीपल शुड रिस्पेक्ट टू द ऑल रिलिजन. People should respect to all religion among cultures, religions and civilization is failed now more than ever. Means different type of people should come together. वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या संस्कृतीचे, वेगवेगळ्या सिव्हिलायझेशनमध्ये जे लोक आहे तर त्या सर्व लोकांनी एकत्रित यावं आणि एकत्रित आल्यानंतर त्यांनी ज्याही त्यांच्या समस्या आहे देर शुड बी अ फ्रँक डायलॉग बिटवीन अमॉंग द पीपल. There should be a frank dialogue among the people. It means what? Different religious people should come together and they have to give a particular solution for all the community or give the particular things to all the community. म्हणजे प्रत्येक धर्माच्या लोकांनी आपलं मत मांडण्याचं स्वतंत्र आहे आणि त्यांनी आपलं मत मांडून त्यांच्या कम्युनिटीमध्ये ज्याही समस्या आहे तर त्या समस्यावर एक सोल्युशन
द्यायला पाहिजे किंवा एव्हरी कम्युनिटी पीपल शुड नीड टू कम टुगेदर, म्हणजे एकत्रित यायला पाहिजे. प्रत्येक धर्माचा, जातीचा, पेहराव वेगवेगळा असणारा, खानपान वेगवेगळं असणारा जोही समाज आहे त्या समाजाने एकत्रित येऊन जर ह्या गोष्टी केल्या तर एक बेटर प्लॅनेट येईल. अब्दुल कलामांच्या स्वप्नातील भारत किंवा जग निर्मिती होईल असं सृजनपाल सिंग यांना वाटतोय. त्यांनी म्हटलं आहे की द नीड टू हॅव फ्रँक डायलॉग अमॉंग द कल्चर मीन्स देर शुड बी अ फ्रँक डायलॉग. फ्रँक डायलॉग मीन्स त्यांनी व्यवस्थितरित्या म्हणजे एकाच धर्माच्या लोकांनी आपल्याच धर्माच्या लोकांचा प्रॉब्लेम्स ऐकून घ्यायचा आणि त्यांचं सोल्युशन द्यायचं हे नाही. त्यांनी दुसऱ्या धर्मातील लोकांचंसुद्धा ऐकायचं आहे. त्यांच्या धर्माविषयीच्या ज्या संकल्पना आहेत तर त्या एकमेकाला जर शेअर केल्या. मोमेडियन धर्माचा जो फेस्टिवल आहे तो जर हिंदूंनी साजरा केला आणि हिंदू धर्माच्या फेस्टिवलमध्ये जर मोमेडियन जर एकत्रित येत आहे तर कुठेतरी एक युनिटी आपल्याला दिसून येईल आणि कुठेतरी एक प्रगत समाज आपल्याला दिसून येईल. अँड सिव्हिलायझेशन्स इज फेल्ट नाव मोर दॅन इव्हर. तर अशा प्रकारचं जे आहे APJ अब्दुल कलामच्या पर्सनॅलिटीवर जो आपल्याला इम्पॅक्ट झालेला दिसून येतो आणि त्यांची जी स्पिरिच्युअलिटी ॲज वेल ॲज सायन्स या दोनही गोष्टीमुळे एक वेगळी जळणघळण आपल्याला या माध्यमातून दिसून येते. व्हेन आस्क्ड व्हेअर ही गॉट हिज ह्युमॅनिटी फ्रॉम डॉक्टर कलाम वूड ऑलवेज ॲट्रिब्यूट इट टू हिज फादर. सो व्हेन आस्क्ड where he got his humanity, whenever the people asked to the APJ Abdul Kalam when they addresses to the student, Dr. APJ Abdul Kalam is known as the ideal for youth, and when they addresses to the youth, that time he was asked, Dr. Abdul Kalam was asked by the people that when asked where he got his humanity it means politeness, नम्रता है ना. त्यांनी अशा पद्धतीची नम्रता त्यांना कोणत्या माध्यमातून किंवा कुठून मिळाली किंवा त्यांच्यामध्ये हे जे सर्व गुण आहे तर ते त्यांनी कुठून मिळालेले आहे अशा प्रकारचा प्रश्न कलामांना पडतो. वेन डॉक्टर APJ अब्दुल कलाम आस्क्ड व्हेअर ही गॉट हिज ह्युमॅनिटी इट मीन्स द पोलाइटनेस. सो व्हेअर डिड ही come together and where did he get that type of humanity or the politeness from Dr. Kalam would always attribute it to his father. So he always gives this questions answer that I have taken all the attributes from my father. जेही माझ्यामध्ये गुणधर्म आहे किंवा ज्याही गोष्टी माझ्याकडे आहे तर त्या सर्वच्या सर्व माझ्या वडिलांकडून मला ह्या प्राप्त झालेल्या आहे. आणि माझे वडिलांचे जे 2 मित्र होते जे की वेगवेगळ्या धर्माचे होते, त्यांचा पेहराव वेगळा होता, त्यांचं खानपान वेगळं होतं आणि त्यांच्या सर्वच गोष्टी वेगळ्या होत्या. तर त्या सर्वच गोष्टीमुळे किंवा जेव्हा मी लहान होतो तेव्हा मी त्यांच्यामध्ये राहत असताना त्यांनी केलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या मी ऑब्झर्व केल्या आणि त्या ऑब्झर्वेशनमुळे त्या मी अंगीकारल्या आणि आज मी माझ्या जीवनामध्ये त्या आणण्याचासुद्धा प्रयत्न करत आहो. सो where he got his humanity from Dr. Kalam would always attribute it to his father. So he said to the common people or the addressing people that I have taken all the attribution from my father. जे काही माझ्यामध्ये गुणधर्म दिसते ते सर्व माझ्या वडिलांकडून माझ्याकडे आलेले आहे किंवा मी माझ्या वडिलांकडून अंगीकृत केलेले आहे. In him he saw how simplicity and divinity could go together. Which type of quality have we seen in the personality of Dr. APJ Abdul Kalam? The simplicity and the divinity. Means it is impossible, as I told you before that it is the two sides of single coin. म्हणजे एकाच नाण्याच्या 2 बाजू सारख्या बाजू आहे असं मी सुरुवातीलाच सांगितलं आहे की सिम्प्लिसिटी अँड डिव्हिनिटी कॅन नॉट वर्क टुगेदर. बट डॉक्टर APJ अब्दुल कलाम प्रूव्ड दॅट सिम्प्लिसिटी अँड द डिव्हिनिटी कॅन वर्क टुगेदर. म्हणजे सिम्प्लिसिटीचा अर्थ होतो की एक सरळपणा, साधेपणा आणि डिव्हिनिटी म्हणजे दैवता. तर साधेपणा आणि दैवता एकाच ठिकाणी मीन्स फॅक्ट अँड फेथ कॅन वर्क टुगेदर. अँड डॉक्टर APJ अब्दुल कलाम हॅज प्रूव्ड दिस थिंग. So even though his father was a boatman and Dr. Kalam went on to become a president of India, and it is the best example for all Indian or throughout the world because Dr. APJ Abdul Kalam's father were the boatman. He was the imam in the local mosque of Rameshwaram and his son has become the president of India, or the Dr. APJ Abdul Kalam is known as the missile person. So this is the best example for local personalities or local people or local community that his father was a boatman.
डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामचे वडील हे बोटमॅन होते, एक साधे व्यक्ती होते. That is known as the simplicity. And what is mean by the divinity? And Dr. Kalam went on to become the president of India. We all know that he was the president of India, former president of India, and he is known as the missile man. So he is scientist as well as he believe in the spirituality. He was not only a scientist, but he believed in the spirituality, he believed in the religion, and he always respect to all religions. He was the icon personality for the youth. Dr. APJ Abdul Kalam was the icon personality for all youth throughout the world, not only for India. He was not limited personality for India, he was for all. So that in this paragraph Srijanpal Singh is trying to explain here, his father was a boatman and Dr. Kalam went on to become a president of India. They share the same value in life, they share the same value. Most of the people, they have the various kind of knowledge or various kind of things they have, but they never share to the other. But Abdul Kalam have been shared throughout his life. अब्दुल कलामांनी आपल्याजवळ असलेल्या प्रत्येकच गोष्टी, मग ते ज्ञान असो किंवा धर्माच्या बाबतीतली गोष्ट असो किंवा कोणतीही गोष्ट असो, ते त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या लेसनच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सृजनपाल सिंग यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे की दे शेअर द सेम व्हॅल्यूज. विच काइंड ऑफ व्हॅल्यूज? द सिम्प्लिसिटी, डिव्हिनिटी, फेथ, फॅक्ट, spirituality. These are the values, these are the moral values to live our life better. So this value has shared by his father, by the father of APJ Abdul Kalam, as well as Abdul Kalam has also shared this type of value among the people. Both believe that, both means his father and APJ Abdul Kalam believe that, what they believe, if one lead a spiritual life, then that spirituality can lift them out of any kind of confusion, misery or failure. So they believed, his father, Dr. APJ Abdul Kalam's father, and Abdul Kalam also believed that if the person who are in the confusion, who are in the misery, if we need to comes out from the misery, so we need the help of spirituality. We need to come out from that confusion, we need spirituality, we need to help of spirituality. आपल्याला स्पिरिच्युअलिटीच्या मदतीनेच आपल्याला एका वेगळ्या मिझरीतून किंवा कन्फ्युजनमधून आपण बाहेर निघू शकतो. आणि ही गोष्ट कुणाला अवगत होती किंवा कुणाला माहीत होतं? डॉक्टर APJ अब्दुल कलाम अँड हिज फादर. दे शेअर्ड द सेम व्हॅल्यू इन लाईफ अँड बोथ बिलीव दॅट इफ वन लीड्स अ स्पिरिच्युअल लाईफ, अ पर्टिक्युलर पर्सन लीड्स अ स्पिरिच्युअल लाईफ, सो स्पिरिच्युअलिटी कॅन लिफ्ट देम. इट मीन्स ही मेक्स प्रोग्रेस into the among the society out of any kind of confusion, misery or failure. So the confusion in the mind of the people will comes out if we studied or we believe in the spirituality, as well as if a person who is failure in his life, so if he want to comes out from that type of anxiety, so he should help of the spirituality or the spiritual thing. In the second paragraph, the Srijan Singh is trying to explain here, in the 1960 when Dr. Kalam joined ISRO, you know ISRO, it is the Indian scientific research organizations. So in the 1960 when Dr. Kalam joined ISRO, it was just a fledgling organization. So when Dr. APJ Abdul Kalam joined to that organization, is called ISRO in 1960. That time that was the unexperienced thing. Unexperienced is mean fledgling. Fledgling means new or unexperienced. Means that type of time, in that time ISRO was not well experienced people's organization. ISRO जी संघटना होती 1960ला भारतामध्ये सायन्सशी रिलेटेड, तर ती तेवढीही एक्सपिरियन्स नव्हती किंवा त्यामध्ये असणारे जे लोक होते ते एक्सपिरियन्स लोक नव्हते. It was just a pleasing organization. It was just a organization of the unexperienced people. His interaction with the great scientist Professor Vikram Sarabhai and Revered Pater Bernard Pereira shaped his thought and religion. So when he entered in the ISRO in 1960, that time he met to the Vikram Sarabhai. You know very well that he was one of the greatest scientists among the scientists of India, as well as the Peter Pereira. He was also religious personality of the ISRO. So he met, means Dr. APJ Abdul Kalam met to the Bernard Pereira as well as Vikram Sarabhai. So all the impact
of the spirituality as well as the science on the mind of his Dr. APJ Abdul Kalam's mind shaped with the thoughts and religion or action, thoughts and actions. म्हणजे विक्रम साराभाई आणि बर्नार्ड परेरा यांना मिळाल्यानंतर किंवा जेव्हा त्यांनी इस्रो या संघटनेमध्ये जेव्हा ते एंटर्ड झाले तेव्हा ह्या सर्व गोष्टींचा इम्पॅक्ट, त्यांच्या रिलिजियस ॲटमॉस्फिअर बॅकग्राऊंडचा इम्पॅक्ट ॲज वेल ॲज त्यांचा जो सायंटिफिक ॲट्रिब्यूट होता किंवा एक वेगळ्या पद्धतीचं त्यांचं जे कंट्रीब्युशन होतं सायन्समध्ये, तर ह्या सर्व गोष्टीचा इम्पॅक्ट डॉक्टर APJ अब्दुल कलामच्या संस्कारावरती किंवा त्यांच्या पर्सनॅलिटीवर, त्यांच्या व्यक्तिमत्वावर पडला व्हेन दे जॉईन टू द इस्रो as a scientist. And it was here that he learned about the true meaning of religious service, and when he get entered in the ISRO organization. So in that time he was here that he learned about the true meaning of religious service, means how to work for the religion. When they joined to the ISRO organization, that time they got about the how to work for the religion, means science is not apart from religion and religion is not apart from science. विज्ञान हे धर्माच्या दूर नाही किंवा धर्म हा विज्ञानाच्या सुद्धा दूर नाही. तर तिथे गेल्यानंतर विज्ञान आणि धर्म, सायन्स अँड रिलिजन आर नॉट डिफरंट थिंग. सायन्स अँड रिलिजन इट इज द टू साइड्स ऑफ सिंगल कॉइन. So, Professor Sarabhai and his team has selected a site in Thumba, Kerala to set up their space research facility. So, Professor Sarabhai आणि त्यांचे जे फादर परेरा नामक एक सायंटिस्ट होते, त्यांची एक जी टीम होती इस्रोमध्ये, जेव्हा APJ अब्दुल कलाम यांनी ती अटेंड केली, जेव्हा ते एंटर्ड झाले 1916ला त्या इस्रो संघटनेमध्ये, तेव्हा प्रोफेसर साराभाई अँड हिज टीम हॅज सिलेक्टेड अ साईट इन Thumba. So the writer is making us aware about one incident which is related to the science and spirituality, how the science and spirituality works together, how the faith and facts works together. So one of example is trying to give us by this example. So when the Professor Sarabhai and his team was selected for the space research center, a particular place has been selected in Thumba which is located in the Kerala. Thumba हे जे ठिकाण आहे हे केरळमध्ये आहे. तर त्यांनी एक लोकेशन स्पेस रिसर्च सेंटरसाठी त्यांनी सिलेक्ट केले केरला टू सेट अप देअर स्पेस रिसर्च फॅसिलिटीज ऑर फॅकल्टी. त्यांनी या स्पेस रिसर्च सेंटरसाठी एक जागा थुंबामध्ये, जे की केरळमध्ये आहे, त्यांनी सिलेक्ट केलं. इट वॉज ॲन आयडियल साईट ड्यू टू इट्स प्रोक्झिमिटी टू द मॅग्नेटिक इक्वेटर. आणि दॅट वॉज द आयडियल साईट. ते जे साईट होती किंवा ते जे ठिकाण होतं ते आयडियल साईट होतं. आयडियल साईट का बरं होतं? बिकॉज इट वॉज अ proximity to the magnetic equator. It was ideal site because of proximity to the magnetic equator. म्हणजे जे स्पेस असते त्या स्पेसला जो मॅग्नेटिक इक्वेटर हवा असतो, तर तो तिथे आयडियल आहे किंवा ते जे ठिकाण आहे ते अगदी त्याच गोष्टीसाठी बनलेलं आहे, अशा पद्धतीचं ते सेक्टर होतं, ती जी साईट होती जी की विक्रम साराभाई यांनी तिथे निवडलेली होती. दे हॅव बीन सिलेक्टेड द ideal site due to its proximity to the magnetic equator, but there was a major roadblock in getting possession of the site as it was the fishing ground of the Thumba's fisherman. But there was major problem, there was a major roadblock because that particular area for reserve for the fishermans, because we all know that Kerala it is ऑन द बँक ऑफ ओशियन. केरला हे ठिकाणसुद्धा बँक ऑफ ओशनवरच आहे. अँड दॅट प्लेस वॉज रिझर्वड फॉर द फिशरमॅन. सो दॅट वॉज द मेजर रोडब्लॉक मीन्स इट वॉज अ मेजर प्रॉब्लेम. वाय इट इज मेजर प्रॉब्लेम? बिकॉज इट वॉज रिझर्वड, दॅट पर्टिक्युलर प्लेस रिझर्व फॉर द फिशरमॅन्स. इट वॉज द फिशिंग ग्राउंड्स ऑफ द थुंबाज फिशरमॅन. मोरेवर इट ॲन ओल्ड चर्च ऑफ सेंट मॅरी Magdomain, a bishop's house and a school which was under the administrations of the church. So both the places
means because of the fisherman's reservation as well as there were the property which was under the control of church. A particular church has been mentioned on the screen you are watching, and you have to see in it. Moreover, it had an old church where the place has been reserved, or place has been selected by the Vikram Sarabhai of Saint Mary Magdalene, a bishop's house and a school which was under the administrations of the church. So it was impossible, the people said that it was impossible to make that type of research center in that place. Why? कारण तिथे सर्व जे ठिकाण आहे, जे निवडलेलं ठिकाण आहे ते अगदी मॅग्नेटिक इक्वेटरसाठी अत्यंत अत्यावश्यक ठिकाण होतं, परंतु तिथे पूर्वीच फिशरमॅनसाठी ती जागा रिझर्व केलेली होती. त्यासोबतच तिथे चर्चच्या मालकीचं किंवा चर्चची जी प्रॉपर्टी होती तिथे सेंट मॅरी मॅगडोलेन नावाची एक शाळासुद्धा होती, चर्चसुद्धा होता आणि त्याच्याशी रिलेटेड ते सर्व प्रॉपर्टी होती. तर लोकांचं मत होतं की इट इज इम्पॉसिबल टू मेक दॅट टाईप ऑफ रिसर्च सेंटर इन दॅट प्लेस. So government official predicted that, means government people, those people who are belongs to that place, or the people who are well aware, well known about the place, they predicted that, the government officials predicted that it would be impossible to relocate so many people from the site and destroy religious institutions for the sake of space research center. So some people predicted, some government officers predicted that it was impossible that to relocate all the people from one place to another, because that was the property of particular church, as well as there are so many religious institutions are there. So it is impossible to relocate one place to another, to relocate the community, particular community from one place to another. So it was the all about the एक्सपिरियन्स हॅज बी नॅरेटेड बाय द सृजनपाल सिंग. हा सृजनपाल सिंगने आपला एक एक्सपिरियन्स नॅरेट केलेला आहे की जेव्हा APJ अब्दुल कलाम हे इस्रो या संघटनेमध्ये 1960ला जेव्हा जातात तेव्हा ती जी संघटना आहे ती अनएक्सपिरियन्स लोकांची संघटना असते, तिथे कोणी एक्सपिरियन्स नसतात. मग त्यांनी सर्वात पहिले थुंबा जे की केरळमध्ये आहे तिथे एक स्पेस रिसर्च सेंटरची स्थापना करण्याचं ते ठरवतात, परंतु त्यांनी जी जागा निवडलेली असते ती जागा एका चर्चच्या मालकीची असते आणि लोकांचं असं मत असते की तिथली जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे तिथे स्कूल आहे आणि जे रिलिजियस ॲक्टिव्हिटी होत असते तिथे, आणि ती जागा जे की फिशरमॅनसाठी रिझर्वड आहे, तर ती जागा या रिसर्चसाठी किंवा स्पेस रिसर्च सेंटरसाठी देणं इट इज इम्पॉसिबल, हे अशक्य आहे असं तिथल्या लोकांचं मत होतं. यानंतरचा जो पोर्शन आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. तोपर्यंत थँक्यू.